टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मालेगाव उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान याचा फोटो भिंतीवर होता, त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं। या मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण झाला होता। असं असताना आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करून या वादाला आणखी नवं वळण आणल्याचं चित्र दिसत आहे। या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीनं विचार नेला, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठंतरी लढा पुकारला होता। त्या अर्थानं टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, अर्थात भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना जवळ केलं नाही। एक शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी तिखट शब्दात सपकाळ यांच्यावर निशाणा साधलाय। हर्षवर्धन यांनी या वक्तव्यावर माफी मागायला हवी। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करत सर्वांना समान संधी, समान न्याय दिला। कोणत्याही धर्माबद्दल अत्याचार केला नाही। पण या उलट टिपू सुलताननं मात्र अनेक हिंदूंवर अत्याचार केल्याचे असंख्य दाखले इतिहासात आहेत। ते सपकाळांना माहीत नाहीये का? काँग्रेस मतांसाठी लाचारी करण्याचा जो प्रकार आहे, त्यातूनच टिपू सुलतानचं उदात्तीकरण काँग्रेसकडून होते। काँग्रेस पक्षानं जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.